नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी आलेलो आहे माझ्या गावाकडे गोवा येथे. तर आज आपण जाणार आहे अहिल्यानगरमधले प्रसिद्ध असलेले दोन ठिकाण, म्हणजे एक साईबाबा शिर्डी व दुसरं आहे शनी शिंगणापूर. तर शिर्डीचा आपण ब्लॉग लास्ट टाइम बनवलेला आहे, तर आज बनवणार आहे आपण शनी शिंगणापूरचा ब्लॉग. चला तर जाऊया, एक्सप्लोर करूया शनी शिंगणापूर कसे आहे. तुम्हाला मी तिथल्या सर्व गोष्टी दाखवणार आहे. दर्शन कसे घेतले जाते, रूट कोणता आहे, किती किलोमीटर असते पुढून, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला जाऊ. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे नगर मनमाड रस्त्यापासून ते आता आपण शनी शिंगणापूरकडे जाणार आहे. हे पाहू शकता, हा नगर मनमाड रोड आहे आणि इथून आपण आतमध्ये जाणार आहे शनी शिंगणापूरकडे. तर शनी शिंगणापूर इथून आपल्याला 23 किलोमीटर बसतं आणि इकडल्या समोरच्या साईडला गेलं तर इकडल्या साईडला नगर आहे. नगर आपल्याला 35 किलोमीटर बसतं व शिर्डी बसतं आपल्याला 50 किलोमीटर. त्यात आता आपण शनी शिंगणापूरला पोहोचणार आहे. तुम्ही येणार असले तर तुम्हाला पण याच रस्त्याने यावं लागणार आहे आणि इथून पुन्हा आपलं ऑलमोस्ट 150 किलोमीटर आपल्याला तुम्हाला इथून पुण्यावरून शनी शिंगणापूर हे 150 किलोमीटर बसतं. चला जाऊया. मित्रांनो, अशा तऱ्हेने शनी शिंगणापूरमध्ये येऊन पोहोचलो आहे. सध्या आता आपण आहे पार्किंगमध्ये. पाहू शकतो पार्किंग आपण गाडी लावलेली इथं 2 व्हीलर पार्किंग फ्री आणि 4 व्हीलरसाठी फक्त 20 रुपये. कोणत्याही प्रकारची मतलब पार्किंग फी तशी आकारली जात नाही, फक्त 4 व्हीलरसाठी 20 रुपये आकारली जाते. आणि इकडल्या साईडने पाहू शकता, आता इथं आहे मंदिराचा मुख्य दरवाजा. हे नवीन बनवण्यात आलेलं आहे, इथून आपण एंट्री करणार आहे. इथं पाहू शकता भरपूर सारे आपल्याला इथं छोटे मोठे शॉप पाहायला मिळतात. तिथं आपण तेल वगैरे बघू शकतो. अशा प्रकारचे आपल्याला शॉप राहतात. खूप जबरदस्त अशा पद्धतीने बनवलेले आहेत. तिकडल्या साईडला पण आपल्याला पाहू शकतो जबरदस्त मंदिर आहे आणि इकडल्या साईड आतमध्ये मंदिर आहे. चला इथं हातपाय धुवू, चप्पल वगैरे काढू आणि जाऊया दर्शन करायला. चला. झोपलेला आहे, तेल वगैरे घेऊ आणि दर्शनाला जाऊ. सगळं अलाउड आहे. थँक्यू. हां ठीक आहे. मित्रांनो, हे 8 धान्य आणि तेल घेतलेलं आहे वाहण्यासाठी. चला जाऊया. गर्दी आज थोडी कमी आहे, दर्शन मे बी लवकर होऊ शकतो. तर माझ्यासोबत आज आहे माझा फ्रेंड स्वप्नील बर्ते. आम्ही लहानपणापासून सगळे सोबतच आहेत, शिक्षण वगैरे सगळे सोबतच झालेलं आहे. तर याचा बिझनेस आहे स्वतःचा, HG लाईट म्हणून. ते DJवरती ते लाईटिंग वगैरे लावतो ना, या लाईटी माळ वगैरे टाकतो, सगळ्यांचा बिझनेस. तर तुम्हाला पण नगर जिल्ह्यामध्ये या ऑल महाराष्ट्रात कुठे पण तुम्हाला जर का शार्पी वगैरे लावायचं असल्या तर तुम्ही माझ्या मित्राला कॉन्टॅक्ट करू शकता. याचा मी मोबाईल नंबर आणि याच्या HG लाईटचे भरपूर सारी माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल.
ते तुम्ही पाहू शकता आणि बुक करू शकता. चला जाऊया. इथून आतमध्ये जायला गेट आहे, तर आपण गेट नंबर 1 पासून आतमध्ये जाणार आहे. पाहू शकला आज शांतता आहे. तर आज शुक्रवार आहे, फ्रायडे आज, त्यामुळे थोडी गर्दी कमी. उद्या आहे शनिवार, खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं गर्दी पाहायला मिळणार आहे. मित्रांनो 5 वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेस एवढं डेव्हलपमेंट नव्हतं, कमी होतं. त्यावेळेस काम चालू होतं, पण यावेळेस पूर्ण काम झालेलं आहे आणि खूप जबरदस्त आपल्याला इथं डेव्हलपमेंट पाहायला मिळते. आतमध्ये आल्यानंतर सुद्धा आपल्याला तिथं तेल विक्रीचं केंद्र दिसत आहे आणि इथं आपण मंदिरामध्ये आपण एंट्री करतो. इथं चेकिंग सुद्धा आहे, आपल्याला चेक करूनच आपण मंदिराच्या आतमध्ये जातोय. मित्रांनो पाहू शकता जबरदस्त असं मंदिर बनवण्यात आलेलं आहे आणि स्वच्छता जबरदस्त पाहायला मिळते इथे. चला जाऊया मंदिराच्या आतमध्ये. मंदिरामध्ये एंट्री केल्याच आपल्याला हे असे त्रिशूळ दिसतात. इथं आपण रोईचे पानाचा हार चढवतो. इकडे एक पलीकडच्या साईडला पण दिसतात, दोन्ही साईडला आपण चढवतो आणि हे चढून आपण चाललोय आता पुढच्या साईडला. नारळ वगैरे तुम्ही आपण इथं टाकू शकता, इथं ठेवू शकता, हे पण इथं. आणि इथून आपली रांग चालू होते. तुम्ही जर का डोनेशन वगैरे करणार असले तर ठिकठिकाणी आपल्याला इथं बारकोड पाहायला मिळतात. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा इथं डोनेट करू शकता. पाहायला इथूनच मिळते आपल्याला. चला पुढे जाऊन पाहूया. इथं मोठी स्क्रीनवर सुद्धा लावलेली आहे. स्क्रीनवरती आपल्याला कंटिन्यूस लाईव्ह आपल्याला इथे पाहायला मिळते. मित्रांनो इथंच आपल्याला तेल व्हायची सुविधा मिळते. तिकडे जाणारे ते आहे फोटो म्हणजे VIP लाईन आहे. VIP लोक तिकडे जाऊन तेल वाहतात देवावरती. बाकी जे नॉर्मल आहे ते आपण इथे करू शकतो. चला तेल वगैरे टाकूया. शनिदेवचं दर्शन केल्यानंतर आपल्याला सरळ इकडे आतमध्ये यावं लागतं. उदासी महाराज आहे त्यांचं दर्शन करण्यासाठी. इथं आपल्याला भरपूर सारे देवांचे इथं दर्शन मिळते. इकडे हनुमान देवता सुद्धा आहे, त्यांचं सुद्धा आपल्याला इथं दर्शन मिळते.
मित्रांनो अशा तऱ्हेने आपलं शनिदेवताचं दर्शन झालेलं आहे. दर्शन घेण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनटं भरपूर झाली तर, कारण तिथे जास्त गर्दी असते. तसं की तुम्ही शिर्डीमध्ये गेलं तर तुम्हाला कमीत कमी 3 ते 3.5 तास लागतात दर्शन करण्यासाठी. इथं तुमचे 20 ते 25 मिनटात आरामशीर दर्शन होते. कोणत्याही प्रकारची आपल्याला जास्तीत गर्दी पाहायला मिळते. गर्दी फक्त आपल्याला जास्त शनिवारच्या दिवशी आपल्याला जास्त गर्दी पाहायला मिळते. आणि खूप शांतता इथं, त्यामुळे खूप भारी वाटतं. दर्शनसुद्धा आरामशीर होतं, त्यामुळे काही वाटतसुद्धा नाही. जबरदस्त. चला बाकीच्या काही ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. चला पाहूया. मित्रांनो इथेच आपल्याला शनी रथसुद्धा पाहायला मिळतं. या रथावरती शनी महाराजांची पालखी वगैरे निघत असते. पूर्ण रथ हा चांदीचा आपल्याला पाहायला मिळतो पूर्ण. मित्रांनो दर्शन थोडं बाहेर आलेलं, मंदिराच्या बाहेरच्या साईडला थोडं म्हणजे आतमध्ये बाहेरच्या साईडला आलेलं. पुढं आहे प्रसाद केंद्र. आपल्याला इथं बर्फी भेटते. चला 20 रुपये पॅकेट आहे, तर प्रसाद घेतो. मित्रांनो इकडे बाहेरच्या साईडला आलेलं पाहू शकता. आपल्याला प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे पाहायला मिळतात. इथं आपल्याला प्रत्येक ग्रह पाहायला मिळतो. प्रत्येक ग्रहाचं वेगवेगळं मंदिर बनवण्यात आलं आहे छोटं. इथं कसं चंद्र आहे, पुढे गेल्यावर आपल्याला मंगळ पाहायला मिळतो, पुढे पाहायला गेलं राहू पाहायला मिळतो. असे प्रत्येक ग्रहाचे वेगवेगळे एक छोटे छोटे मंदिर बनवून तयार करण्यात आलेले. खूप सुंदर असं बनवण्यात आलेलं आहे. आणि इथं गार्डनसुद्धा भारी बनवण्यात आलेलं पाहू शकता. इथं गार्डन आणि इथं नदी आहे. नदीच्या साईडला खूप सारे बसण्यासाठी केलेले आहे. रिलॅक्स बसण्यासाठी तुम्हाला खूप भारी एरिया बनवलेला आहे इथे. मित्रांनो अशा पद्धतीने आपण प्रसाद घेतलेला आहे आणि आता बाहेर येऊन मस्तपैकी निवांत बसलेलो आहे. तर माझ्यासोबत होता पूर्ण जर्नीमध्ये हा स्वप्नील वरपे. तर स्वप्नील तुझा एक्सपिरियन्स कसा राहिला आजचा? खूप भारी वाटलं मला इथे येऊन. माझा फ्रेंड आला पुण्यावरून रिटर्न, मला म्हणे चला आपल्याला देवस्थानला जायचं. ठीक आहे, आम्ही आलो, सगळं काय बघितलं इथं मन एकदम प्रसन्न झालं, भारी वाटलं. चला माझा पण खूप दिवसापासून चाललो होतं. तर आमच्या दोघं सोबत भेटलो. आम्ही खूप 6 महिन्यानंतर भेटलो. तर ठरलं आमचं जायचं की शनी शिंगणापूरला जायचं. त्या हिशोबाने आम्ही प्लॅन केला आणि इमिजिएट प्लॅन करून आम्ही लगेच आलो इथं. आमच्या घरापासून माझ्या घरापासून 25 ते 30 किलोमीटर आहे. तर त्याच्यामुळं 1 तासात आम्ही इथून पोहोचलो निवांतमध्ये. तर तुम्ही पण एकदा या आणि शनिदेवतेचं दर्शन घ्या. तर हा ब्लॉग मी इथंच संपवतो. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा. वर असेच ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.